लेट्स गो गाईज. एक आता आपण चाललो आहोत वाराणसीच्या ट्रिपला. चला घरच्यांचे जरा आशीर्वाद घेऊया वाराणसीच्या ट्रिपसाठी. पहिली सुरुवात आपण आजीसोबत करू. जरा दर्शन घेऊ. काकाचं दर्शन घेऊ. थँक्यू. मम्मीचं दर्शन घेऊ. मम्मी आशीर्वाद द्या. प्रवास चांगला व्हा. गोळ्या गोळ्या नाही घेतल्या आता. तिकडे मिळतील काय ना काहीतरी. चला बाय बाय. बाय बाय बाय. टाटा. थँक्यू. गुड बाय. पण आता चाललो आहोत वाराणसीला. तुम्हाला जे पण आहे पुढे डिटेल्स मिळतील. आपण कुठून ट्रेन पकडणार आहोत, कुठून जाणार आहोत, कुठे उतरणार आहोत, सगळी डिटेल्स तुम्हाला ते मिळतील. आता आपल्याला भेटला आहे अथर्वण अलावडे. आपले खास मित्र आहेत. कॅटरर्सचा त्यांचा बिझनेस आहे. आता आपण जातो आहे CST स्टेशनला. आता CST स्टेशनवरनं कोणती गाडी आहे, काय नाव आहे त्या गाडीचं, हळूहळू तुम्हाला डिटेल्स मिळतीलच. स्टे कनेक्टेड. पण आलेले आहेत काका, पण आपल्याला आलेले आहेत. परवानगी काका नीट जातो, घेऊन जातो सांभाळून त्याला. CST स्टेशनला पोचलेला आहे. रोमिल जैन आलेले आहेत, भेटलेले आहेत. ऋषभ हरसोरा पण आलेले आहेत. कैसे आहे? कैसे आहे? तर आपली अशी ट्रेन आलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 15वरती आपली ट्रेन आहे वाराणसीसाठी. तुम्ही बघू शकता मुंबई टू वाराणसी. आणि आपला जो बोगी नंबर आहे तो B1 आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत CST स्टेशनला. आपली जी ट्रेन आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरनं वाराणसीसाठी आहे. तुम्ही बघू शकता आपला जो गाडी नंबर आहे 22177. आणि या गाडीचं नाव आहे महानगरी एक्सप्रेस. महानगरी एक्सप्रेस म्हणून आहे. तर तुम्ही ही ट्रेन तुम्ही CSTवरनं पकडू शकता. CSTवरनं पकडण्यासाठी तुम्हाला लवकर बुकिंग करा, कारण की जर तुम्ही 2 महिन्या अगोदर बुकिंग केली तर तुम्हाला चान्स आहे की तुम्हाला तिकीट्स वगैरे अवेलेबिलिटी चांगली आहे. तिकीट्स तुम्हाला मिळतील. या सूरज जगताप लॉयर आलेले आहेत. मागे सोबत याच्या आकाश राजपुरे इव्हेंट मॅनेजर. आपली कोणती आहे? आपली ही सीट आहे. अरे वा वा वा. गौरव केदारे. गौरव 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 आणि हा तेजस शेलार, मूग मटकीचे मालक. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला वाराणसी. कसं वाटतंय गौरव? अरे पण गौरव एवढी मोठी बॅग. बाबा बंद कर. साड्या आणल्यात काय बॅगेत? स्टीवन जोन्स. अरे चोर कंपनी. हे अरे अरे घोडा कुठे? घोडा बाजी. आमच्या सोबत पहिल्यांदा सहलीला आलेले काका आमचे. काका हे सगळ्यात तो वृद्ध आहे. वृद्ध, त्याला काय बोलू नका जास्त. चला आता गाईस आपली ट्रेन आता सुटलेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. एक चांद सा टकला रहे. गाली तू ना जिंदगी भर याद रखे. तर सुप्रभात मंडळी. आता आपण बुरानपूर क्रॉस केलेलं आहे. काल रात्री आपण 12:10ची ट्रेन पकडलेली. आता ही ट्रेन आपली वाराणसीमध्ये सकाळी म्हणजे 25 तारखेला सकाळी 4 वाजता पोहोचणार आहे. तर पूर्ण 26 ते 26 ते 27 आवर्सचा प्रवास आहे हा आपला. तर मस्त छान वाटतंय. वाराणसीला चाललो आहे. महादेवचा बुलावा आलेला आहे आपल्याला. सगळे मित्र परिवार आलेले आहेत आपले. शाळेतले मित्र खूप दिवसानंतर एक मोठी ट्रिप करतात. वर्षात एकदा ट्रिप असते आमची मोठीवाली. आता कंटिन्यू ट्रिप राहतील. हे लहान मुलं बिचारे शाळेनंतर आत्ता पहिल्यांदा ट्रिपला आल्यासारखं करतायत.
तर आपला गौरव प्रल्हाद केदारे. गाईस थंडी खूप आहे. थंडी खूप नाही, कमी आहे थंडी, एवढी नाही. नाही थंडी खूप आहे गाईस. प्लीज तुम्ही घराबाहेर पडू नका. नल्ला नीट व्हिडिओ काढ, डोळे उघडे ठेवून व्हिडिओ काढ. खूप चांगलं असं सौंदर्य आहे. इव्हिनिंगचा तुम्ही सगळं बघू शकता सिनरी. असं वाराणसीला जायचा प्रवास इव्हिनिंगचा. आज डे 1 तर पूर्ण आपला रेल्वेमध्येच जाणार, ट्रेनमध्येच जाणार आहे पूर्ण दिवस. काका, ओ काका, ओ बाजी काका, खाली वाका. आता आपण आलो आहे कटनी स्टेशनला. कदाचित 1 तास ट्रेन लेट आहे आपली, सो आपल्याला पोचायला लेट होणार आहे, बरोबर ना. तर आता कटनी स्टेशनवरून आपल्याला अजून किती वेळ लागेल तरी? 10 तास. सो आपण आता एक कट्टीवरनं निघत आहे. निघाले, ट्रेन निघाली आहे. चल लवकर, चढ चढ चढ. हे गौरेश गाईज, कसा आहे पिझ्झा? तुम्ही नियर बाय स्टेशनवरनं डॉमिनोज पिझ्झा वगैरे मागू शकता, जसं आम्ही मागवला आहे डॉमिनोजचा हा पिझ्झा. फायनली आपण वाराणसी स्टेशनला पोचलेलो आहेत. खूप सुंदर असं पॅसेंजर्स आपल्याला भेटलेले आहेत. थँक्यू 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 सो मच. सो फायनली गाईज आपण वाराणसी रीच केलेलं आहे आणि आपल्याला वाटलेलं की आपण लेट होऊ, बट टायमावरती आपली ट्रेन आलेली आहे. ऑन टाईम आपली ट्रेन, ऑन टाईम. लवकर आता दर्शन घेऊ. आता वाराणसीची पूर्ण जर्नी जी आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मिळेल, सो स्टे कनेक्टेड. सो आजचा डे 1 जो आहे तो अख्खा आपला ट्रेनमध्येच गेलेला आहे. सो जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. सो हे आपलं वाराणसीचं स्टेशन आहे. इकडून तुम्हाला रिक्षा करा तुमच्या हॉटेलसाठी आणि नीट नेगोशिएट करा, बिकॉज हे खूप जास्त चार्जेस लावतात. सो जर कोणाला इकडे ओळखीचं असेल किंवा कोणाला माहिती असेल तर नीट नेगोशिएट करा. सो आपला आता हॉटेल विके ग्रँडमध्ये याचा आपला स्टे आहे. आज पूर्ण 2 दिवसाचा वाराणसीचा स्टे आज हॉटेल विकी ग्रँडमध्ये आहे. सो तुम्ही बघू शकता हॉटेल विकी ग्रँडचा. तुम्हाला गुगल क्रोमवरती याची माहिती मिळेल. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तुम्ही इथे स्टे करू शकता. तो आपल्या हॉटेलचा आजचा स्टे आहे, 2 दिवसाचा स्टे आहे वाराणसीचा. चांगला हॉटेल आहे आणि प्लस वॉशरूम्स वगैरे पण क्लीन आहेत आणि हा पूर्ण हॉल आहे आपला बॉईजचा.